नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच दत्त जयंती येणार आहे, तर सर्वच जण दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण करत आहे. तर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. दत्त जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी करायची असते. तर ती यावर्षी 15 डिसेंबरला आलेली आहे. तर पौर्णिमा ही 14 डिसेंबरला म्हणजे शनिवारी संध्याकाळी 4:59 लागणार आहे. तर ती 15 डिसेंबरला 2:25 संपणार आहे आणि उदय तिथीनुसार पौर्णिमा ही 15 डिसेंबरला आहे. तर बघा, काही ठिकाणी दत्त जयंती ही संध्याकाळी साजरी केली जाते, पण गुरुचरित्र ग्रंथानुसार 12:45 साजरी केली जाते. आणि यासोबतच गुरुचरित्र पारायणाची सांगता ही 16 तारखेला करावी. तर वाचन हे 15लाच होणार आहे, पण सांगता ही 16 तारखेला करायची आहे. तर गुरुचरित्र पारायणाची सांगता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करावी, नैवेद्य किती आणि कोणते अर्पण करावे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, दत्त जयंतीचा उपवास हा 15 तारखेलाच आपल्याला करायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला आपल्याला सकाळी सोडायचा आहे. तर 16ला सकाळी 10:30ची आरती करून नैवेद्य दाखवून उद्यापन करायचं आहे. उद्यापन करताना वरण भात, भाजी, चपाती, खीर तुम्ही करू शकता किंवा पुरणाचा स्वयंपाक देखील करू शकता किंवा साधाही तुम्ही करू शकता. फक्त कांदा लसूण आपण या जेवणामध्ये या नैवेद्यामध्ये वापरायचा नाही. तर यासोबतच श्रावणी घेवडा, तर याची भाजी देखील आपल्याला नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे. तर या भाजीला या दिवशी खूप महत्त्व आहे. तर नैवेद्य हे काढताना हे आपल्याला चार काढायचे असतात. तर पहिला नैवेद्य हा दत्त महाराजांसाठी काढायचा असतो. त्यानंतर दुसरा नैवेद्य हा श्री स्वामी समर्थ महाराजांना, तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवतांना आणि चौथा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला आपल्या ग्रंथासाठी काढायचा आहे. तर हे सर्व आपल्याला एक रांगेमध्ये ठेवायचे आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तर 10:30ची आरती करायची आहे रविवारची, म्हणजेच 15चा जो उपवास आहे तर तो 16ला सोडायचा आहे. तर उपवासासाठी तुम्ही फलाहार, खिचडी, भगर खाऊ शकता. तर ग्रंथाचं पारायण करून झालेलं आहे तर तुम्ही विष्णू सहस्रनाम याचे देखील पठण करू शकता. त्यानंतर जे नैवेद्य आपण दाखवले तर त्यातला जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तर तो आपण स्वतः ग्रहण करायचा आहे. म्हणजे ज्याने पारायण केलं आहे तर त्याने स्वतः ग्रहण करायचं आहे आणि बाकीचे जे नैवेद्य आहे तर ते गाईला खाऊ घालावे. गाई नाही मिळाली तर तुम्ही सर्व नैवेद्य घरातील सर्वांना थोडं थोडं खायला देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राची सांगता करायची आहे. सांगता झाल्यानंतर ज्या वस्तू आहे, ग्रंथ आहे, तर तो त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवायचा आहे, त्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर नारळ हा तुम्ही सत्राला फोडून प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता. तर बघा, 16 तारखेला सोमवार आलेला आहे आणि सोमवारी आपण नारळ फोडत नाही आणि त्यासाठीच तुम्ही 17 तारखेला नारळ फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडू शकता. आणि जे कलशातील पाणी आहे तर ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता. 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी हे स्वच्छ करून आपल्याला कोरडं करून ते पुन्हा तुम्ही कोणत्याही पूजेमध्ये वापरू शकता. कलशाखालील जे तांदूळ आहे तर ते थोडेसे तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे आणि बाकी पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्यानंतर जे 11ला किंवा 12ला पारायणासाठी बसले आहे तर त्यांनी 7 दिवस पूर्ण पारायण करायचं आहे आणि 7 दिवस पूर्ण पारायण करून झाल्यानंतरच 8व्या दिवशी त्याची सांगता करावी. तर ती 17ला किंवा 18ला केली तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही जर घरामध्ये पारायण केलं असेल तर ब्राह्मण जोडपं जेवू घालायचं आहे. पण जर नाही भेटलं तर कोरडा शिरा तुम्ही गहू किंवा गव्हाचं पीठ, डाळ, दक्षिणा, तर हा कोरडा शिरा देखील तुम्ही त्यांना देऊ शकता, ब्राह्मणांना देऊ शकता किंवा एखाद्या जोडप्याला तुम्ही देऊ शकता. त्यासोबतच जे जेवायला येणार आहे तुमच्याकडे तर त्यांचा मान सन्मान करायचा आहे. जर जी स्त्री आहे तर तिची ओटी भरायची आहे, पुरुषाला टॉवेल टोपी द्यायची आहे. तर अशा पद्धतीने या गुरुचरित्र पारायणाची सांगता आपल्याला करायची आहे. तर खूप भाग्यवान आहात तुम्ही की तुम्ही हे पारायण करत आहात. खूप छान फलप्राप्ती यामुळे होते. आपल्या ज्या आयुष्यामधील, सांसारिक आयुष्यामधील ज्या काही अडचणी, समस्या असतात तर त्या या पारायणाने नक्कीच कमी होतात. तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सांगता करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.